नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळेजण? तुम्ही सगळे मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेमध्ये आहे. तर मी चालले आहे अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनाकरता. तर आम्ही आलो आहोत इथे, पोहोचलो आहोत अक्कलकोटमध्ये. तर स्वामींचं दर्शन खूप दिवसापासून करायचं राहिलं होतं. तर मी, मम्मी म्हणजे माझी आई आणि सोहम असे आम्ही तिघंजण गेलो होतो अक्कलकोटला. तर आता ही आहे स्वामी समर्थ मंदिराची एंट्रन्स. तर बघू शकता खूप सारे प्रसादाचे दुकानं आहेत इथे. त्याचबरोबर चप्पल सोडण्यासाठी चप्पल स्टँडसुद्धा होते. अगदी छान प्रसन्न वाटतं. कुठलंही मंदिर असू द्या, कुठल्याही मंदिराच्या आवारामध्ये गेलं की खूप छान वाटतं. तर आता चला आपण स्वामींच्या दर्शनाकरता लागूया. प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता हे स्वामी समर्थ मंदिरांचं मेन प्रवेशद्वार आहे. जेवढा होत आहे तेवढा मी इथे व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, परंतु आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर चला मग दर्शनाच्या लाईनीमध्ये लागा तुम्हीही सगळे माझ्याबरोबर. तर मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केलेला आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. आणि अतिशय सुंदर असं मंदिराचं आता कायापलट झालेली आहे. खूप छान असं काम चालू आहे मंदिराचं. तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे, बऱ्यापैकी काम आहे. तर हे असं छान असं इथे सगळीकडे नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे आहे कितीतरी हजारो वर्षापूर्वीचं हे वटवृक्ष आहे असं म्हणतात. तर त्यालाही व्यवस्थित त्यांनी खूप छान प्रकारे इथं सजावट केलेली आहे. आणि ह्या वटवृक्षाच्या फांद्या अक्षरशः जमिनीला टेकल्या आहेत आणि तिथून वेगळं वटवृक्ष तयार झालेलं आहे. आणि हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा गाभारा. अगदी प्रसन्न वाटतं बरं का. आणि माझा तर खूप स्वामींवर विश्वास आहे. स्वामींनी कधीच माझी साथ आजपर्यंत सोडली नाही. प्रत्येक वेळेस ते माझ्या पाठीशी असे खंबीरपणे उभी आहेत की असं वाटतं की मला ते सारखं म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू प्रयत्न करत जा, कसलीही फळाची अपेक्षा करू नको, तू जे योग्य काम करतेस त्याचं तुला मी योग्य फळ नक्कीच देणार. तर हा मनामध्ये माझ्या खूप दृढ निश्चय आहे की स्वामी कधीच माझा हात नाही सोडणार. तर आता जेवढा होता आहे तेवढा गाभाऱ्यातला मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. तर आपल्यालाही नियमाचं पालन केलं पाहिजे. जेवढं होतं तेवढं मी स्वामींचं दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जेव्हा दर्शन करून आल्याच्या नंतर ना हे असं बाहेर मस्तपैकी मंदिराच्या आवारामध्ये नक्षीकाम झालेलं आहे. आणि रुद्राक्षांपासून स्वामींचा मोठा असा फोटो बनवलेला आहे. आणि हे आहे वटवृक्ष. तर इथे तुम्हाला जी इच्छा आहे ती तुम्ही ह्या धाग्याच्या रूपात इथे स्वामींच्या चरणी तुमची इच्छा सांगू शकता. तर मी ही इच्छा सांगितली आहे आणि ह्या वटवृक्षाजवळ हा धागा बांधून स्वामींना विनंती केलेली आहे की स्वामी, की माझ्या फॅमिली मागं, आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं हमेशा राहा. हात जोडून त्यांना मुजरा केलेला आहे, हात जोडून त्यांना नमस्कार केलेला आहे की स्वामी हमेशा तुम्ही माझ्या पाठीशी राहा, अशीच साथ तुमची असू द्या, मला कधीही एकटी टाकू नका. तर त्यानंतर सोहमला पण पाया पडायला लावल्या. आणि हा छान असा खूप मोठं भव्य असा रुद्राक्षापासून स्वामींचा फोटो बनवला. आणि हा जो आवारा आहे इथे स्वामींचं मंदिर आधी होतं ते तिकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे. जुनं मंदिर म्हणता येईल, म्हणजे स्वामींच्या मंदिरामध्येच आहे. तिथंही दर्शन घेतलं आम्ही. आणि नंतरनं सोहमलासुद्धा पाया पडायला लावल्या. आणि आता त्यानंतर आमची वाटचाल चालू झाली ती अन्नछत्राकडे जायची. तर हे जे खालच्या बाजूला आहे हे खूप मोठं असं काय म्हणता येते मार्केट असल्यासारखं आहे. इथे सगळे आपल्याला जपाच्या माळी, खूप सारे स्वामी चरित्र पारायणाचे पुस्तकं वगैरे खूप काय मिळून जाईल. खूप छान आहे इकडे. तर इथून बाहेर जाण्याची वाट आहे. आणि हे जे आहे हे अन्नछत्राकडे जाण्याचा रस्ता आहे. तर रोज अन्नछत्र असतो स्वामीच्या मंदिरामध्ये. जवळजवळ 15,000पेक्षा भाविकजण भक्त इथे अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घेत असतात. तर 12 वाजता अन्नछत्र चालू होतं, ते मला वाटते दुपारी 2 का 3 वाजेपर्यंत असतं. आणि त्यानंतर परत संध्याकाळीही अन्नछत्र चालू होतं. तर महाप्रसाद इथं जेवढे भाविकगण येतात, जेवढे भाविक भक्त येतात, ते सगळेजण अन्नछत्राचा महाप्रसादाचा लाभ घेतात. तर इथं छान अशी शिवाजी महाराजांची ही मूर्ती छान स्थापित केलेली आहे. धान्य कोठार आहे. तर बघू शकता शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. आणि इथे खूप मोठी
स्वामींची ही मूर्ती आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर असं वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याबरोबर आहे ह्या मूर्तीकडे पाहिल्यावर. आणि बघू शकता अन्नछत्रामध्ये केवढी मोठी लाईन आहे, पण हे थांबतात सगळेजण की महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असतो सगळ्यांना. आणि त्यानंतर आम्ही एंटर केला आतमध्ये. तर बघू शकतात 15,000 लोक एकदा जेवतील एवढं आहे. प्रसादाची तयारी झालेली आहे. आणि आम्हालासुद्धा मला तर खूप छान वाटत होतं, कारण मला महाप्रसाद, आरती आणि दर्शन अगदी छान झालं होतं. तर अन्नछत्रामध्ये सुद्धा छान अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती आहे. जेवणापूर्वी इथं आरती आणि नामस्मरण होतं स्वामींचं. आणि त्यानंतर महाप्रसाद आपल्याला खाण्याकरता मिळतो. त्याच्या आधी पूर्ण नामस्मरण केलं जातं, स्वामींना नैवेद्य दाखवलं जातं. आणि छान असे इथे स्वामी समर्थांचे गाणेही आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी भरभरून गेल्यासारखं असं वाटत होतं. तर सोहम बघा कसा खुश होता. तर इकडे सगळे आहेत भाविक जे की जेवणाला म्हणजे महाप्रसादाला वाढतात, सगळ्यांना जेवण वाढतात. तर कोणीही इथं सेवा करू शकतो, आपणही सेवा करू शकतो. तर खीर, परत पिठलं, आमटी, भात, चपाती असं होतं जेवण. म्हणजे महाप्रसाद बघू शकता. स्वामींचं आवडतं आहे बेसन पीठ. तर बेसनचे पिठलं आणि आमटी. तर अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटला गेलो, दर्शन झालं, महाप्रसाद मिळायला. तर जेवणाची इकडे तुम्ही बघू शकता 15,000पेक्षा लोक इकडे जेवायला बसू शकतात अगदी व्यवस्थित. आणि इकडं आरती चालू झाली होती जेवण्यापूर्वी, म्हणजे महाप्रसाद घेण्यापूर्वी इथं आरती म्हणजे नैवेद्य दाखवत होते महाराजांना. आणि त्यानंतरनं नामस्मरण झाल्याच्या नंतरनं महाप्रसाद मिळाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर.